काय घाबरायचं नाही, काय नाही. त्याला नको दाखव. नाही जेवत नाही मग कळलं ना जेवत नाही म्हणून बघ असं आहे की हा बाळ झालं तशी बाळाची शॉपिंग चालू झालेली आहे आमची भरपूर सारी. तर पहिलेच आम्ही मोठं बाळासाठी गिफ्ट गेले तर असं झालं उद्या सकाळ कधी होईल आणि मी तुम्हाला कधी ते गिफ्ट दाखवू. व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मला अशा भरपूर साऱ्या कमेंट सुद्धा आल्या की प्रेग्नन्सी मध्ये जसं डार्क सर्कल पिगमेंटेशन याच्यावरती काही सोल्युशन आहे का. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की प्रेग्नन्सीचा पिरियड जो असतो तो म्हणजे जबरदस्त आणि खूप आनंददायी असू शकतो. मी तर त्यावेळी घाबरत पण होती आणि खूप आनंदी सुद्धा होती. माझ्याच फिलिंग्स मिक्स झाल्या होत्या, मला काही समजतच नव्हतं. माझ्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल होत होते आणि काही काळातच मी एक सुंदर आणि मस्त बाळाला जन्म दिला. माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे हे मला अगोदरच माहित होतं. त्याच्यामुळे मी सर्व तयारी अगोदरच चालू केली. तर अशाच एक बदलाबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे जो मला सुद्धा फेस करावा लागला. ते म्हणजे डोळ्याखाली झालेले डार्क सर्कल्स. आणि हे डार्क सर्कल माझ्या हस्बंडने नोटीस केले. जसं प्रीतमने नोटीस केले, मला सांगितलं की तुझी झोप पूर्ण होत नाहीये का. आणि या काळामध्ये मला प्रीतमने खूप सारा सपोर्ट केला. त्यांनी खूप रिसर्च केलं की डार्क सर्कल कसे जातील आणि सेफ काय राहील म्हणून. असं म्हणजे त्यांनी गुगल केलं आणि सर्च केलं की कुठे डार्क सर्कल घालवण्यासाठी काय उपाय आहे किंवा काय सोल्युशन आहे. आणि त्यांनी माझ्यासाठी एक उपाय तो आणला, बिल्वा अंडर आय क्रीम, जे की स्टडीनुसार नाईट रुटीन मध्ये मला ते ऍड करावं लागलं. मी माझं नाईट स्किन केअर रुटीन आता चालू करते. जसं आता मी फ्रेश झाली आहे, ड्रेस चेंज केला आणि आता फेस वॉश केला मस्त. आता मी मस्त सिरम लावते. तर मी माझ्या नाईट केअर रुटीन मध्ये सिरम नंतरला बिल्वाची अंडर आय क्रीम यूज करायला सुरुवात केली. आता वेळ आहे बिल्वाची अंडर आय क्रीम यूज करण्याची. काही दिवसांपासून मी यूज करते तर माझी एवढी संपली क्रीम बघू शकता. आणि मला प्रीतमने सांगितलं की डिलिव्हरी नंतर सुद्धा तू हे यूज करू शकते म्हणजे सेफ आहे. आणि माझं एवढं जागरण होत असताना देखील यांनी याचं काम सुद्धा चालू केलंय एकदम जादू सारखं. माझे डार्क सर्कल हे पहिल्यापेक्षा खूप जास्त कमी झाले आणि मी हे भरपूर दिवसापासून यूज करते. त्याच्यामुळे मला माझा जो रिझल्ट आहे तो खूप क्लिअरली दिसतोय, क्लिअरली विजिबल होतोय. आणि हे आपण आपल्या डोळ्यांभोवती लावल्यानंतर एकदम सुखदायक फिलिंग मिळते. आणि त्यासोबतच आपल्या डोळ्यांच्या अवतीभोवतीचा जो पफीनेस आहे तो सुद्धा क्लिअर होतो. डार्क सर्कल सोबत फाईन लाईन सुद्धा कमी होतात. मला तरी हे प्रोडक्ट एक्स्ट्रीमली युजफुल वाटतं. तर आता हे फक्त प्रेग्नंट वुमन्सच नाही तर ज्यांना डार्क सर्कल आहे अशा प्रकारची प्रत्येक व्यक्ती हे यूज करू शकते. आणि त्यात एक गुड न्यूज ती म्हणजे माझा कुपन कोड PKP20 यूज करून ऍडिशनल डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. आणि हो, मी एक गोष्ट मेन्शन करायला विसरली, यामध्ये बांबू एक्स्ट्रॅक्ट, गोजी बेरी आणि शिया बटर यासारखे घटक आहेत. तर आता हे फक्त डार्क सर्कलच प्रिव्हेंट नाही करत तर आपली स्किन एजिंग होण्यापासून सुद्धा प्रिव्हेंट करते. आणि मी तुम्हाला खरं सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला डार्क सर्कल असतील तर. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. जसं बाळ झालं तशी बाळाची शॉपिंग चालू झालेली आहे आमची भरपूर सारी. तर पहिलेच आम्ही मोठं बाळासाठी गिफ्ट गेले तर असं झालं उद्या सकाळ कधी होईल आणि मी तुम्हाला कधी ते गिफ्ट दाखवू. आपलं गिफ्ट जे आहे, पार्सल जे आहे ते आलेलं आहे, बट म्हणजे कुरिअर पासून अजून आपल्या घरी जसं बोईसर मध्ये आलंय बट घरी अजून पोहोचलं नाही. कारण की होम डिलिव्हरी आमचा ऍड्रेस जो आहे तो सर्व्हिस मध्ये बसत नाहीये. म्हणून प्रीतमला मी उद्या लवकर पाठवणार आहे घेण्यासाठी. आपण बाळासाठी ना एक सरप्राईज गिफ्ट मागवलं होतं जे की थोडं मोठं पण आहे, जाम भारी आहे, त्याला ते खूप आवडणार आहे. तर आता मी ते घ्यायला चाललो आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. खूप मस्त आणि खूप मोठं गिफ्ट आहे बाळासाठी आम्ही घेतलेलं. आणि दुसरं असं की आता थोडीशी दाढी कटिंग पण करून घे म्हणजे थोडासा फ्रेश लुक दिसला तर जरा बरं वाटेल. पार्सल बघा फुल हेवी आहे बट आता काय करणार, घेऊन तर जावं लागेल माझ्या बाळासाठी. मला नाही जोका आहे, जोका पाना नाही मला नाही माझा आहे. किट्टूचा आहे आमच्या, किट्टूचा आहे आमच्या किट्टूचा आहे ना किट्टू. तर आम्ही हे घेऊन आलो आहे ऑटोमॅटिक झुलणारा पाळणा. खूप मस्त आहे, ब्लूटूथवर पूर्ण चालतो.
त्यानंतर म्हणजे ब्लूटूथ म्युझिक पण आहे यामध्ये. आणि सतत कोणी माणसाला हा झोका झुलवण्याची गरज नाही आहे. मोबाईल ॲपवरून सुद्धा चालतो आणि 100% शॉकप्रूफ आहे. खूप मस्त आहे. तर म्हणजे आता प्रिया पण खूप जास्त बिझी राहायची ना, तर ती आता फ्री होऊन जाईल बऱ्याच गोष्टीतून. किट्टू बघा कसा याच्यामध्ये जाऊन बसला आणि तो बोलतो की हा झोका माझाच आहे. मी म्हटलं पहिले हे जॉईंट करून घेतो आणि नंतर मग मी तुला खेळवतो. तर हे बघा असेंबल करणं पण एकदम इझी आहे. 5 मिनटातच आपला पूर्ण झुला असेंबल होऊन तयार होऊन जातो. आता ही फिटिंग करून पहिले मी कटिंग करून येतो आणि नंतर मग मी तुम्हाला पूर्ण झुला दाखवतो. सो हेअरकट झाला. आता पहिले आंघोळ करू कारण पूर्ण केस आता माझ्या म्हणजे शर्टवर वगैरे अडकलेले आहेत. आता मी नेमकं हे फिटिंग करून ठेवली ना तेव्हा प्रिया झोपलेली होती. आता तिला उठवून आणलेलं आहे, म्हणजे तिला बोललो मग उठायला आणि आता तिला दाखवतो पूर्ण रेडी झाल्यावरती कसा दिसतो हा झोका. बाय द वे हे पाळण्याचं प्रमोशन नाही आहे, हे जस्ट मला याचे फीचर्स आवडले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. हे बघा मस्त मच्छरदाणी पण आहे याला आणि मोबाईलवरती याचं स्पीड कमी जास्त होऊन जातं. उद्या प्रियाची ब्लड टेस्ट सुद्धा आहे कारण तुम्हाला सांगितलं मॉर्निंगला खूप विकनेस येतो. हा म्हणजे तिचं आता कसं झालं, तिला जे दिवसभर होतं तर ते पेन कमी झालंय पण खूप येतो मॉर्निंगला आणि ताकदच ऍक्च्युली ती जेवण करताना ना म्हणजे जेवण झालं की तिला थोडीशी नवशिया वॉमिटिंग होते. ते त्याची फ्रिक्वेन्सी अगोदर जास्त होती, आता थोडी कमी झाली आहे आणि ती कमी झाली पण तरी पण एकदा विचार आला की आपण ब्लड टेस्ट करून घेऊया. तो सकाळी तिचा काल फिवर पण आला होता, वॉमिटिंग पण झाली होती, म्हणजे 2 दिवसापासून फिवर येतो. आता उद्या काय माहिती, म्हणजे मला असं डाऊट आहे की तिला काही इन्फेक्शन असू शकतं. सो त्यामुळे मी तिला बोललो आणि मम्मी पण बोलत होते की तिला कावीळ असू शकतं. सो बिलिरुबिन पण चेक करायचं आणि वॉमिटिंग होते, पोट दुखते. एक्झॅक्टली. आणि ब्लड टेस्ट उद्या सकाळी करू कारण कसं आहे ती घाबरते जास्ती. उगाच लेट नको कारण 2 तासानंतर आपल्याला रिपोर्ट येऊन जातील. सो ते रिपोर्टही करून घेऊ आणि आय होप की प्रियाला काही इन्फेक्शन नाही निघणार. काय घाबरायचं नाही, काय नाही जेवत नाही मग कळलं ना हा ती जेवत नाही ना. हा तू जेवायला लागला लगेच बाजरीची भाकर खायला लागला. आराम से लाओ, ये बहुत डर लगता है. अरे सही में थोड़ा भाव नको हर बार मुझे 2 बार पिक करना पड़ता है. नाही अंकित स्पेशल आहे. हाँ झालं. ब्लड आने में इतना फोर्स क्यों लग रहा है? प्रेशर आहे ना तेवढा. नाही असं मत करना. हे दुखतं एवढा वेळ का बरं लागतं? थांब झालं. अगं ते पाहतायत अजून काही घेता येईल का त्याच्यातून. नाही ग बाई नाही